नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक रांगोळी शेअर केली होती, पण ती डिटेलमध्ये मी कशी काढली होती ते दाखवलं नव्हतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तीच रांगोळी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि अतिशय सोपी, आणि मी कालच म्हटलं होतं की मी काढली आहे म्हणजे अगदीच सोपी असणार आहे, कोणीही अगदी सहज काढू शकेल अशी रांगोळी आहे। खूप कलरफुल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप 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 आवडेल। सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यापूर्वीचे जे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत त्याच्यासाठी मला भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी मनापासून खूप 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 मनापासून धन्यवाद। खूप छान छान तुमच्या कमेंट्स आहेत। अगदी जे मी आमच्याकडचे आता उन्हाळ्यामध्ये किंवा मेमध्ये जी फळं होतात सीझनमध्ये, ती फळंसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेली, त्यांचाही व्हिडिओ शेअर केलेला होता, तर त्यालाही खूप साऱ्या कमेंट्स आहेत। आणि कोकणातलं बऱ्यापैकी मी जेवण वगैरे जे दाखवते, रेसिपीज दाखवते, त्यांनाही खूप खूप तुमचं प्रेम भेटलेलं आहे, तर त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि आजची रांगोळीसुद्धा अतिशय सोपी अशी आहे, काढताना तुमच्या लक्षात येत असेल। फक्त मी ही बॉटल वापरते की नाही, त्याच्यामुळे माझी जी रांगोळी आहे आता मला फार वेळ लागत नाही रांगोळी काढायला आणि पटकन काढून होते। तर प्रॅक्टिसने ही गोष्ट आपण अगदी सहज करू शकतो, हे मला कळलं ह्या गोष्टीवरून, कारण ह्याच्यापूर्वी ती बॉटल पकडायची कशी ते पण कळत नव्हतं आणि त्या बॉटलमधून रांगोळी पण नीट अगदी पडायची नाही, कुठेतरी भरपूर जास्त पडायची, कुठेतरी अगदीच कमी पडायची। पण जसं रोज आपण थोडं प्रॅक्टिस करत गेलो ना की ते लक्षात येतं आणि मग सहज शक्य होतं। तर त्याच्यामुळे टाईम बराच वाचतो आणि आता तर त्या बॉटलनेच शक्यतो मी जास्त करून रांगोळी वगैरे काढायचा प्रयत्न करते। तर गुरुवार होता आणि त्याच्यामुळे हळदीचं लेपनसुद्धा उंबरठ्याला केलेलं आहे, उंबरठ्याची छान पूजा केलेली आहे आणि ही आहे आपली आजची रांगोळी। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला